अरे हे नाही, पुढे कडा आहे, पुढे कडा, हा कडा आहे. आम्ही कड्याच्या 6 फूट आधी आहे ते. पुढे नका जाऊ बेटा, आणि गर्दी असलेल्याच ठिकाणी जायचं. एकट्या दुकट्या कानाकोपऱ्यात जायचं नाही. गर्दी आहे. अरे नको ती गर्दी. काय करते, काय बोलतोय? गर्दी आहे. कुठल्या ठिकाणी आहात तुम्ही? वॅगेटर आहे गोव्यात. अरे वा, मस्त एन्जॉय करा बेटा. वॅगेटर हिल व्ह्यू पॉइंट म्हणून. हो, नॉर्थ गोव्याला आहे. नॉर्थ गोवा छान आहे. मी तेच सांगत होती स्नेहाला. हो, नाही साऊथ पण छान आहे, पण साऊथ गोवा ना खूप लांब लांब पॉइंट आहे, जंगलात चालावं लागतं, तो एक प्रॉब्लेम आहे. आणि पैशाकडे बघायचं नाही, भरपूर एन्जॉय करा. हा, पैशाकडे बघतच नाही आम्ही. आम्ही गुगल पे करतो ना, पैसा दिसत नाही त्यात. डायरेक्ट गुगल पे होतो. गुगल पे मध्ये नाही दिसत. डायरेक्ट गुगल पे होऊन जातात, पैसे दिसतच नाही. ऐक ना तुझ्या, हा मी तुझ्यासाठी एक गाऊन स्क्रीन घेतलाय. रेकॉर्डिंग करते. ओके. नाही, आम्ही व्हिडिओ काढलेत खूप तुझ्यासाठी, खूप व्हिडिओ काढलेत आम्ही. नाही पण अरे, आपलं कन्व्हर्सेशन जगातलं महान कन्व्हर्सेशन असतं. माझी एवढी लाडकी सुनबाई, एकुलती एक सुनबाई. मी म्हटलं अरे स्नेहा फोन का उचलत नाहीये, लगेच बघते तर व्हिडिओ कॉल. तिला आला कॉल. हा, मग तुझा कॉल आत्ताच आला ना, आणि 5G दिसलं. हे बघ इकडे मच्छीमारी करतात ते लोक. अरे वा, हे हा किती छान. आणि एवढी भरती कशी काय? अरे हो, आता भरती वाटते मला पण. पाऊस पण आहे ना, वारे चांगलेच जोरदार वाहतात. समुद्रावर पण आहेत लोक, पण आम्ही काही गेलो नाही अजून. आणि संध्याकाळी भरती येते बरं का बेटा, दुपारी होते. आणि संध्याकाळी तसं पण नाही. इकडे कसं खोल, म्हणजे जो काय बोलतात त्याला, पात्र जे आहे ना, हे जास्त खोल नाहीये. म्हणूनच त्यांनी ते पर्यटनासाठी ठेवलं असेल ना, उथळ असेल तो. हो, म्हणून इकडे जास्त, म्हणजे जास्त मग इकडे लोक असतात बाकी ठिकाणापेक्षा. आणि जास्त डेअरिंग करायची नाही हा दादा. नाही, बिलकुल नाही. स्नेहा हसू नको, दाखव जरा तोंड, दाखव तुझं. का बरं हसते, केलं का आगाऊपणा? हसते की ते बिलकुल डेअरिंग करायची नाही, हे त्यांना सांगतेय मी की बिलकुल डेअरिंग नाही करायची. काहीतरी आगाऊपणा केलाय दोघांनी. अरे स्नेहा, तुला उद्या सांगेल, उद्या नाही आल्यावर अनुभव सांगेल. हे बघ, लक्षात घ्या, आईला तुम्हीच आहात. एकुलता एक मुलगा, एकुलती एक सून, एकुलता एक जावई, एकुलती एक मुलगी आणि एकुलता एक नातू. काही झालं नाहीये, पण असं आम्हाला असं वाटलं की तो अनुभव होता आमच्यासाठी. चांगला अनुभव, चांगला. स्वामींचं नाव घ्या. आपण काय बोलतो, हो काहीतरी सांगणार होतो, उद्या पण आम्ही थांबणार आहे आई. आम्ही उद्या हॉस्टेलमध्ये थांबणार आहे. हॉस्टेल तिकडे मग कसं असतं, असे फिरणारे लोक असतात ना, वेगवेगळ्या देशातले आलेले असतात तिकडे. मग आता आज आम्ही गेलेलो, बट आज नव्हती जागा, म्हणजे ऑफ सीझन मध्ये पण तो आता फुल होता. बापरे. मग तो बोलला उद्यासाठी मी ठेवतो. मग उद्यासाठी, मग आम्ही कसं तिकडे कसं असतं, बेड सिस्टीमने असतं. अच्छा. 1-2च रूम असतात. मग ते 1-2च रूम असतात, लवकर बोलून जातं. आता उद्या मिळेल आम्हाला ते. स्नेहाच्या आईला केला का स्नेहाने फोन, व्हिडिओ कॉल करून दाखवलं का? जर आईला दाखव ना म्हणा. आता बघ, आम्ही सध्या स्वतःच एन्जॉय करतोय. आता नको, आम्हाला पुढे जायचंय, उशीर होईल मग. बरं. आम्ही स्कूटी रेंटने घेतली, हे सांगत होती मी. स्कूटी रेंटवर घेतली आहे. हेल्मेट पण घाला, स्कूटी घ्या, काही घ्या, पण हेल्मेट घाला. हो हेल्मेट कंपल्सरी आहे. दिसतंय काही?
फार सुंदर रे, फार सुंदर. पावसात जास्त छान वाटतंय ना. हो खूपच आता छान. थंड वातावरण आहे त्यामुळे छान वाटतंय. करा, एन्जॉय करा मस्त. ओके. तू पण औषध वगैरे सगळं जेवण प्रॉपर करा. हो 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 हो. जेवलीस काय आज? मी दूध भाकरीच खाते ना बेटा. अरे आज काय भाजी झालं खायला हवी ना. दादा, काय झालं आज ना, मला मधल्या सुट्टीत येता नाही आलं. माझं लगेच लेक्चर होतं. मग म्हटलं लेक्चर घेऊनच येते. मग सर बोलले ओके. की मग आता नका येऊ, कारण मग वेळ झाला, अर्ध्या तासासाठीच जावं लागलं असतं ना. बरोबर. पण ते फक्त दूध नको खाऊ, लॅक्टोज इंटॉलरंट आहे तू, त्याने त्रास होतो ना तुला. भाकरी बरोबर काय नव्हतं रे, नुसतं प्यायल्यावर. ओके ठीक आहे. तरी भाजी वगैरे बोल करायला तिला. हो हो हो. चालेल चालेल. आम्ही पण बाय 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 बेटा. बाय. बाय आई. 18व्या माळ्यावर आहे. कितव्या? 18वा. अरे बापरे. एकदम मोठं असं मंदिर आहे. थांब. वाव. किती सुंदर आहे रे. खूप सुंदर आहे. आणि ही मूर्ती आहे नाही, हा. म्हणजे ऑलमोस्ट ती पण 18 माळ्याच्या वर असणार. बापरे बापरे, एवढी उंच आहे ती मूर्ती. हो. ती आता समोरच एकदम स्ट्रेट बघितलं ना, आमच्या साईडला आहे. आता कॅमेऱ्यात तसे दिसत नाही. आणि हे एकदम मोठ्याच्या मोठा समुद्र किनारा आहे. त्या समुद्र किनाऱ्यामध्ये हा एक बेट आहे, बेट सारखं. आणि त्याच्यावरती ही मूर्ती आणि ही एक बिल्डिंग बांधली आहे मंदिरासारखी. बापरे. हे कुठे आहे तुम्ही? मुरुडेश्वर. मुरुडेश्वर. हा. हे खालचं मंदिर बघ, खूप सुंदर आहे. म्हणजे ना, फक्त इकडे रात्री कुठे होता ट्रॅव्हलिंगचा मुक्काम इश्यू आहे. तुमचा? हॉटेलमध्ये केलेलं. हॉटेल शिवाय समाधान नाही होत रे. नाही तसं नाही. हे आम्ही सध्याच्या एरियात आहे ना, गोवा आणि महाराष्ट्र बरं पडतं. आणि इकडे नारळाच्या बागा बघ, ती त्या बाजूला आहे. हे नारळाच्या बागा आहेत लांब पर्यंत पसरलेल्या. आणि इकडे डोंगर आहे, त्या डोंगरामध्ये मस्त असे ढग जातात आहे त्यातून. इकडे समुद्र किनारा, म्हणजे किती 3-4 छान आणि गोष्टी क्लीन एकत्र आहे. हो, पूर्ण क्लीन आहे. लांब पर्यंत नारळाच्या बागा पसरल्यात, पूर्ण फक्त नारळाच्या झाडं. फारच सुंदर आहे. हो. चालेल का? स्नेहा दाखव. हो, पंजाबी ड्रेस घातलाय मंदिरात आली म्हणून. मी हो मॅडम. ती मम्मी पप्पांना कॉल केलाय तिने आई, मी त्यांना दाखवत होते. शूटिंग करते. ठीक आहे. आपण मॅचिंग मॅचिंग. अरे थोडा बहुत याद किया करो गरीब को. आई, आम्ही आता तुम्हालाच कॉल करणार होतो. आम्ही पावसात भिजलोय. मजा आली. मजा आली. अरे छान आहे, एन्जॉय खूप करा, सुंदर आहे एन्जॉय करा. बघायला. हे बघा ना, मस्त मस्त. खूप चालेल, पूर्ण माझा आजूबाजूला आता समुद्र. लेक्चर आहे नंतर. बरं बरं बरं, ठीक आहे. पासून रेग्युलर स्कूल स्टार्ट आहे. किती दिवस? कंटिन्यू आता अय्या. चालू झाली ना शाळा आज. त्याच्या आयुष्याचे सगळ्यात वाईट दिवस सुरू झाले. आता तो रोज मार खाईल. आता त्याला होमवर्क असेल. मार बीर नाही खाणार. आताची अभ्यास पद्धती अशी आहे. अप्पूताई नाही, तो अभ्यासू आहे. तो कशाला मार खाईल? अरे अप्पूताई, नाही माझा अभ्यास घेतलाय, तुमचा कोणाचा घेतलेला का? मी खाल्लाय तिचा मार. अभ्यास तू करतो अभ्यास? अरे पण मार खाणारच तो. ताई आहे तिकडे. मी पण अभ्यास करायचो तरी मार खायचो.
ठीक आहे, कोण मी चाललंय ठेवतो. सोडायला? बसवाल्याला कॉल करतो. सोडायला कोण चाललंय? नाही, बस आहे, बस. आणि युनिफॉर्म कोणता आहे त्याचा? तोच आहे, हाच युनिफॉर्म आहे. हा युनिफॉर्म आहे. आणि असं हो. असं मान का हे करतोय तो? तो असाच करतोय मुद्दामून. त्याचे केस कापायला पाहिजे जरा आता. येऊ बाजूला. ते वजन झालं. तेच त्याची आई नाही बोलते, मग अपू नाही बोलते का आपण. नको कापायला हवे, कारण ते कसं ओझं कामाचं. शाळेत एसी आहे का त्याच्या? नाही नाही, कुठेच नाही. मग गरम होईल. आणि अपू कुठे गेली? अपू आहे, तिचं ऑफिसचं काम चालू आहे. नंतर आम्ही दोघं जायचो, आम्हाला 1 वाजता जायचं शाळेत. 1 वाजता बोलत. ऋत्विक पण असेल. हा, त्याला त्या मित्रांचं भारी. पण माझं पिल्लू इतकं गोड आहे की जो सांगितलं तो अभ्यास करतो. हा आई, मी करतो 1 मिनिट फोन. बरं चालेल, मी पण लगेच निघणार आहे. ओके ओके, बाय. हा.